नेरूल में 4 महीने से गिरे पड़े छत्रपति स्मारक के संबंध में मनसे द्वारा आंदोलन किया गया, जिसके बाद राज ठाकरे के सुपुत्र अमित ठाकरे पर मामला दर्ज कर कानूनी कार्रवाई शुरू की गई। इसी पृष्ठभूमि पर मनसे नेता गजानन काले ने राज्य सरकार पर तीखा हमला बोलते हुए उप मुख्यमंत्री अजित पवार समेत संजय शिरसाट, मंत्री प्रताप सरनाईक, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पर सवालिया आरोप लगाए। काले ने यह आरोप एक वीडियो के माध्यम से लगाए। आइए देखते हैं इस वीडियो की एक झलक। काय ती तत्परता, वा रे महाराष्ट्र सरकार। नवी मुंबई नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं गेली 4 महिने धुळकात असलेलं स्मारक खुलं केलं म्हणून अमितजी ठाकरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होतो आणि 2 दिवसात त्यांना नोटीस पाठवली जाते। मात्र दादर येथे हायकोर्टाची बंदी हुकूम मोडून जैन समाजाने कबूतरखाना खुला केला। अद्याप ना त्यांच्यावरती गुन्हा ना नोटीस। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोराचे ढळढळीत जमीन घोटाळ्याचे पुरावे समोर असताना ना अद्याप त्याच्यावरती गुन्हा ना अद्याप त्याच्यावरती नोटीस। संजय शिरसाट सिडको 4000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे बिवलकर कुटुंबाच्या संदर्भातले ना अद्याप त्यांच्यावर गुन्हा ना अद्याप नोटीस। शिक्षण संस्थेसाठी 200 कोटीचा भूखंड 3 कोटीत घेणारे मंत्री प्रताप सरनाईक ना अद्याप त्यांच्यावर गुन्हा ना नोटीस। जैन समाजाची पुण्यामधली जागा मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री ना त्यांच्यावर अद्याप गुन्हा ना नोटीस। वारे खूप अभिनंदन महाराष्ट्र सरकारचं। राज्यातील मायबाप जनता आता तूच बघ, उघडा डोळे आणि बघा।